इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांच्या प्रशासकीय कामांच्या मंजुऱ्या दिल्या आणि प्रत्यक्षात वेगवेगळ्या निविदा काढून दलित वस्त्यांचा निधी अन्यत्र वळवला आहे. यात अधिकारी आणि ठेकेदार यांचे संगनमत आहे असा आरोप आरबी दयावान ग्रुपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. विश्वभूषण कांबळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले. सोलापूर महानगरपालिका यांनी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मंजुरी घेऊन एकाच कामाच्या 2 निविदा काढून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेची निधी दुसरीकडे वळवून ठेकेदाराशी हातमिळवणूक करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून झालेल्या कामाची पाहणी करून संबंधितांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. महाराष्ट्र शासनाने 2021 ते 2024 या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेसाठी कोट्यवधी रुपये निधी दिला. त्या निधीचा दुरुपयोग झाला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने 2022 पासून माहिती अधिकार अर्ज आणि निवेदन आणि तक्रारी देऊन सुद्धा आस्थागायत या निधीचा त्या भागात मंजूर करून दिले. त्या भागात काम न होता दुसऱ्याच कामासाठी गैरवापर आणि संगनमताने निधीचा दुरुपयोग झाला आहे. यासाठी 2022 पासून लढा आणि निवेदन तक्रारी माहिती अधिकार अर्जाद्वारे चौकशी करून आस्थागायत काही उपयोग झाला नाही. म्हणून सदर कामाचा निधी त्याच भागात खर्च झाला नसल्यामुळे सदर योजनेच्या नावाची आणि पूर्ण सोलापूरमधल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना निधी वळवणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करण्यात यावी. दलित वस्ती निधी योजनेच्या नुकसानीची भरपाई करून ज्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी आहे त्याच भागात काम पूर्ण करण्यात यावे. याकरता दिनांक 24 मार्च 2025 रोजी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मुकुंदनगर येथील सर्वांनी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करण्याकरता 8 लाख रुपयांच्या वर तरतूद असून प्रत्यक्षात त्या ठिकाणी 20,000 रुपयांचेही काम झालेले नाही. सर्व कामाची पाहणी आणि चौकशी करून कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत उपोषण माघारी घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी. या पत्रकार परिषदेच्या वेळेस रिहान नदाफ, दादा सरवदे, वैभव शिंदे, कांताबाई बनसोडे आदी उपस्थित होते. या ठिकाणी कांताबाई बनसोडे सामाजिक कार्यकर्ते आहेत, वैभव शिंदे आहेत, रिहान नदाफ, दादा सरवदे हे आपल्या संघटनेचे कार्यकर्ते असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये सन 2021 ते 24 या कालावधीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कोट्यावधी रुपये, त्याचप्रमाणे 33 कोटी 66 लाख आणि 22-23 मध्ये 12 प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. यामध्ये 21 आणि 22चं जर काम बघितलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं 33 कोटी 66 लाख 69,928 रुपयाचे जे काम आहे ते पूर्णतः दुसरीकडे वळवण्यात आलेले आहे. सोलापूरमध्ये प्रभाग 26 आहे. 1 ते 26 प्रभागामध्ये जे 102 नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या एरियामधले कामं हे आहेत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे त्या भागात होणं आवश्यक होतं. परंतु हे पूर्णतः सर्व निधी दुसरीकडे पूर्ण वळवण्यात आलेले आहे आणि एक प्रकारे हे पूर्ण नाही का मागासवर्गीय लोकांची आणि पूर्ण सोलापूर शहरांची फसवणूक झालेली आहे. जे संबंधित अधिकारी आहेत, संबंधित जे ठेकेदार आहेत, ज्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे यांच्यावर एक गठीत समिती नेमून जे संबंधितांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार म्हणजे ह्या अधिकारी लोकांनी सर्वतः पूर्णतः मागासवर्गीय लोकांच्या भावनाशी व त्यांची जी योजना जे हक्क आहेत ते हिसकावून घेण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची प्रथमतः पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की 2022, 23 आणि 24 या कालावधीमध्ये 12 प्रशासकीय मंजुरी आहेत. यामध्ये बघितलं गेलं तर 22-23 ला 8 कोटी 38 लाख रुपये आहेत. परत 23-24 ला आहेत 3 कोटी 23,000 रुपये आणि 23 ते 24 म्हणजे ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी 2 कोटी 9 कोटी परत 2 कोटी 20 कोटी रुपये किंवा 1.5 कोटी रुपये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 60 लाख रुपये म्हणजे
कमीत कमी एकाच निवेदनाचे एकाच प्रशासकीय एकाच एरियाचे 2-3 निविदा घेण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रभाग 4चं जर काम कांबळे घरापासून ते नदाबच्या घरापर्यंत यामध्ये टेंडर आहे. ह्याला मक्ता जरी 9 लाख रुपयाचा मंजूर असताना परत त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मक्ता घेण्यात आलाय. त्याच्यावरच मूलभूत सुविधा आणि नगरोत्थान म्हणजे असे जे कमीत कमी 12 योजना आहेत. या 12 योजनेचं काम या महापालिका प्रशासनाचे आता जे संबंधित असलेले नगर अभियंत्याचे अधिकारी हे एकाच निवेदनाचे 4 वेळा म्हणजे एकाचे टेंडर काढून आणि त्याचे पैसे लुटण्याचं काम संबंधित पूर्ण महापालिकेला लुटण्याचं काम हे संबंधित अधिकारी करत आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे संबंधितांवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे काम 2 ठिकाणी नुकते मंजूर झालेले आहेत. त्याची स्वतः वैयक्तिक पाहणी करण्यात यावी आणि जे परत जे पैसे बिल अदा करण्यात आलेले आहेत ते बिल परत वसूल करून प्रशासनाच्या तिजोरीमध्ये भरण्यात यावं आणि जे संबंधित प्रशासनाची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमचं जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं. आणि त्याच पद्धतीने दुसरा विषय असा आहे की महापालिकेकडून मुकुंदनगर सार्वजनिक शौचालय करिता 8,41,818 रुपये मंजूर झाले होते. तर त्या ठिकाणी 20,000 रुपयाचंही काम झालं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. तर हे जे संबंधित जे ठेकेदार आहे याची वैयक्तिक सखोल चौकशी झाली पाहिजे. जे 8,41,000 असतात ते देण्यात आले होते ते पूर्णतः वसूल करून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं. या अशा आमच्या 6 मागण्या आहेत. हे काम हे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही उद्याच्या दिवशी सोमवारी 24/3/2025 रोजी अमरण उपोषणाचे हाक आम्ही दिलेले आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे जेवढे मागणी आहेत ते मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काय माघारी घेणार नाही अशी या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि मी हे सर्व निवेदन विभागीय आयुक्त, उपसचिव नगर, आयुक्त नगर परिषद वरळी मुंबई, महालेखापाल, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, समाज कल्याण, पोलीस आयुक्त या सर्वांना हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.